कृष्णा डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन, एक्स-रे आणि इतर सेवा देण्यात येतात. मात्र या कंपनीचं बिल गेल्या 10 महिन्यांपासून देण्यात आलेलं नाही. त्यामुळे कंपनीनं राज्यातील 45 सेंटरमधील सेवा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होऊ लागलाय. आयजीएममध्ये जी सिटी स्कॅनची मशीन आहे ती आता म्हणजे बंद अवस्थेत आहे. कारण शासनाने त्यात पेमेंट वगैरे काय ते हे केलेलं नाही. आरोग्यमंत्री आपल्या इथले असून सुद्धा ही जर परिस्थिती असेल तर सर्वसामान्य माणसांनी करायचं काय, हा मोठा प्रश्न आहे. आमच्या वडिलांचं करायचं होतं स्कॅन, त्यासाठी आलो होतो मी. पण इथं आल्यानं समजलं की बंद आहे मशीन. हा मोफत होतं इथं आणि बाहेर गेला तर त्याचा खर्च 10,000 रुपये आहे. सर्वसामान्य माणसांनी करायचं काय? आरोग्यमंत्र्यांनी काय सांगाल? आरोग्यमंत्र्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून हे विषय संपवायला पाहिजे असं मला वाटतं. इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालय हे जिल्ह्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं शासकीय रुग्णालय आहे. हे रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित झाल्यावर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर रुग्णालयात नूतनीकरणासह इतर सुविधा सुरू ठेवण्यात आल्या. त्यामुळे रुग्णांना चांगल्या प्रकारे उपचार मिळत आहेत. मात्र सध्या रुग्णालयातील सीटी स्कॅन आणि एक्स-रे सेवा बेमुदत काळासाठी बंद झाल्यानं गरजू रुग्णांना पैशांअभावी उपचार घेणं कठीण बनत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच ही परिस्थिती उद्भवल्यानं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त होतोय.